नमस्कार, मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्या सोबत आहेत हृदयरोग तज्ञ डॉक्टर गौरव दिलीप पुंडे। तर यांच्याशी आज आपण संवाद साधूया। नमस्कार सर, तुमचं नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर सर्वप्रथम तुमचं इंट्रोडक्शन। नमस्कार, मी डॉक्टर गौरव दिलीप पुंडे, MBBS MD मेडिसिन, DRNB कार्डिओलॉजी, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ञ म्हणून सध्या कार्यरत आहे। मी सध्या ग्लोबल हॉस्पिटल येथे सध्या हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। तर माझा पहिला प्रश्न असा आहे, हृदयरोग म्हणजे काय आणि त्याची भीषणता काय? हृदयरोग हा एक रोग नसून यामध्ये विविध आजार येतात, जसे की हृदयाच्या रक्तवाहिनीशी संबंधित आजार, त्यालाच आपण हार्ट अटॅक असे म्हणतो। त्यापैकीच दुसरा आजार हा नवजात शिशूंशी संबंधित आजार, त्यालाच कंजेनायटल हार्ट डिसीज असे आपण संबोधतो। प्रामुख्याने भारतामध्ये हृदयरोगामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण सर्वाधिक जास्त दिसून येतं। त्याचं जे प्रमाण आहे हे 28.1 लक्ष इतके असून पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत 10 वर्ष लवकर आपल्या लोकसंख्येमध्ये तो दिसून येतो। सध्या हृदयरोगाला वयाची अटच राहिली नाही आहे, अगदी कमी वयात हृदयरोग दिसून येतो। कोविड नंतर तर जणू हृदयरोगाची लाटच आलेली आहे। तर हृदयरोगाची कारणे काय आहेत? प्रामुख्याने व्यसनाधीनता, त्यामध्ये दारू, सिगरेट, बिडी, तंबाखू इत्यादी सर्वांचा समावेश येतो। त्याच्यानंतर रक्तदाब, उच्च रक्तदाब, शुगर, ज्यालाच आपण डायबिटीज असं संबोधतो। त्याच्यानंतर अनियमित आहार, अनियमित व्यायाम, लठ्ठपणा, त्याच्यानंतर मानसिक तणाव आणि बदललेली जीवनशैली आणि जे आहाराचं अनियमित आहार, त्यामध्येच आपण म्हणतो की चुकीचा आहार जे आपण कंझ्युम करतो, जसं की फास्ट फूड वगैरे, ते प्रामुख्याने कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोगास कारणीभूत। तर त्याच्यावर उपचार आणि पद्धती काय आहेत? जे आहार आपण घेतले पाहिजे ते डाळी, फ्रूट्स, सलाड, जे म्हणतो आपण पालेभाज्या, ह्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या पाहिजे। जे शक्यतो टाळलेले बरे, त्यामध्ये आपण म्हणतो की तळलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स, लोणची, पापड, त्याच्यानंतर जे मांसाहार आणि नारळाचं तेल वगैरे, हे सर्व आपण शक्यतो टाळलेलं बरं। तर सर, त्यावर प्रतिबंध काय करावा? मॅम, हृदयरोगाची लक्षणे प्रामुख्याने हे विविध स्वरूपात दिसून येतात। प्रत्येक मनुष्यास छातीत दुखलंच पाहिजे असे काही जरुरी नाही आहे। काही जणांस छातीत जळजळ होते, त्याच्यानंतर जबडा दुखण्यास सुरुवात होते, पाठदुखी होते, त्याच्यानंतर हातात दुखायला लागतं, त्याच्यानंतर धाप लागते, खूप जास्त घाम यायला लागतो, त्याच्यानंतर उलट्या होतात पेशंटला, अशक्तपणा वाटायला लागतं आणि छातीत धडधडतं। सध्या जे यूथ मुलं जे आहेत, मुली आहेत, ते जिम जात आहे आणि जिममध्ये ते जिम करताना त्यांना ट्रेनर म्हणत आहे की प्रोटीन घ्या। त्या प्रोटीनचे काय साईड इफेक्ट आहे? खूप जण प्रोटीन घेतात। प्रोटीनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत। सध्या काही जण व्हे प्रोटीन घेतात, काही जण कंप्लीट प्रोटीन जे असतं ते घेतात, कंझ्युम करतात। तर प्रोटीन मुळे एनर्जी वाढण्यास मदत होते, ते खरी आहे, पण त्याच्यामध्ये आजकाल खूप गोष्टी डुप्लिकेट येत आहेत। तर त्याच्या साईड इफेक्ट पण दिसून येतात, जसं की स्किन रिॲक्शन्स, खूप जणांना स्किनवर पिंपल्स येण्यास सुरुवात होते आणि काही जण प्रोटीनच्या नावाखाली क्रिएटिनसुद्धा घेतात। ते क्रिएटिनमुळे किडनीस धोका उद्भवू शकतो। त्याच्यामुळे शक्यतो होईल तेवढ्या नॅचरल पद्धतीने आपण जिम वगैरे सर्व गोष्टी केल्या पाहिजे आणि या ज्या गोष्टी आहेत जिमच्या, ह्या टप्प्याटप्प्यात घेतल्या पाहिजे। ग्रेडेड मॅनर जे म्हणतो आपण, एकदम जाऊन सडन जे वजन आहे आपण ते उचललं नाही पाहिजे। एक स्टार्टिंगला जो म्हणतो आपण ठराविक 15 मिनिटासाठीचा जो पिरियड असतो ते वॉर्मिंग म्हणतो आपण हृदयासाठीचा, तो वॉर्मिंग 10 ते 15 मिनिटं झालाच पाहिजे। त्याच्यानंतर येतं आपलं जिम। जे कोणी जिम करत असेल तर एक ठराविक मर्यादित क्षमतेनुसार त्यांनी वेटचं लिफ्टिंग वगैरे केलं पाहिजे आणि नंतर येतो कूलिंग पिरियड। तो कूलिंग पिरियड पण तेवढाच आवश्यक आहे, जेणेकरून जीवितास जो होणारा धोका आहे तो टळतो। खूप जण सडन आजकाल आपण बघतोय की जिममध्ये यंग जनरेशन कोसळत आहेत, खूप लोक कोसळत आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने कारण हेच आहे की एकदम सडन वेट, खूप दिवस असं होतं की लोक कोविडमध्ये घरी बसून होते, त्यांची जी क्षमता आहे भरपूर प्रमाणात कमी झाली होती आणि ते एकदम जाऊन व्यायाम करण्यास सुरुवात केली त्यांनी आणि जास्त ओझं उचललं। त्याच्यामुळे काय असतं की हृदयाला तेवढं जे वेट असतं ते बिअर होत नाही आणि ते कोसळतात। तर सर, सध्या सर्वत्र चर्चा आहे की कोविडशील्ड लस घेतल्याने अशा आपण खूप साऱ्या चर्चा बघत आहेत की त्याच्याने ब्रेन स्ट्रोक होत आहे, ब्रेन हॅमरेज होत आहे। तर त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? कोविड वॅक्सिन 2 प्रकारचे वॅक्सिन होते। खूप जणांनी आपल्या कोविशिल्ड इथे घेतलेलं आहे। एक सध्या न्यूज चालू आहे की कोविशिल्डमध्ये ज्यांनी कोविशिल्ड घेतलेलं आहे त्यांना रक्ताच्या गाठी बनण्याचे चान्सेस खूप जास्त दिसून येतात, अशी न्यूज सगळीकडे सध्या फ्लॅश होत आहे।
आणि त्यांनी कंपनीसुद्धा काही प्रमाणात 1 ते 2% मध्ये त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. हा धोका तो पूर्वीपासूनच होता, हा काही नवीन नाही आहे. पण सध्या ती न्यूजमध्ये आल्यामुळे सगळ्यांना ती म्हणजे कळण्यास मदत झाली आहे. सगळ्याच पेशंटमध्ये हा ज्या हार्ट अटॅकचा जे म्हणतो आपण हार्ट अटॅक कोविशिल्ड वॅक्सिनमुळे दिसून येईलच असं गरजेचं नाही आहे. पण ज्यांना ऑलरेडी मल्टिपल कोमॉर्बिडिटीज म्हणतो, जसं की शुगर आहे, BP आहे, वाढलेलं वजन आहे आणि अनुवंशिकता, कमी वयात ज्यांच्या घरामध्ये हार्ट अटॅक दिसून आलं, त्यांच्यासोबतच हे कोविशिल्डचं प्रमाण काही अंशी दिसून येतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये गाठी तर बनतात, सोबत जे आपलं फुफ्फुसाच्या नलिका असतात ज्या हृदयाला जोडल्या जातात त्याच्यामध्ये पण गाठी बनण्याचं प्रमाण खूप जास्त दिसून येतं. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. वेळातला वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एवढी चांगली माहिती दिली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.